सुरू करूया. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा असा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि जीवनामध्ये पुढे पुढे जात असताना त्यांनी अनेक संघर्ष केलेले असतात आणि त्याच्यानंतर एका यशावर जाऊन पोहोचतात. त्यांचा हा संघर्षाचा जो प्रवास आहे, जीवनाचा प्रवास आहे, तो आपल्यासाठी नेहमी प्रेरणा देणारा असतो. म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं नाव सुद्धा ठेवलेलं आहे तेरणेची प्रेरणा. याच पद्धतीनं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1999 ते 2002 या कालावधीमध्ये म्हणजे 2002 साली पासआउट झालेले, इंडस्ट्री इन इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून पासआउट झालेले पवन गणपत खंडीरझोड असं यांचं नाव आहे. ते मूळतः राहणारे शिर्डी येथील आहेत, पण त्यांचं पूर्ण शिक्षण, त्यांचं पूर्ण जीवन जे आहे ते मुंबईमध्ये गेलेलं आहे. त्यांचं पॉलिटेक्निक सुद्धा मुंबईमध्येच झालेलं होतं. ते सध्या काय करतात हे आपण पण जाणून घेणार आहोत. तेव्हा पवनजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये. नमस्कार सर. जसं पवनजी, एक मी छोटंसं आपलं एक इंट्रोडक्शन करून दिलं, छोटंसं म्हणजे नाव आणि आपण कधी पासआउट झालेला आहात ते. तर साधारणतः 2002 आता 2023 चालू आहे, 21 वर्ष झालेली आहेत. बरोबर. मग 21 वर्षात अगोदर कधी येणं झालं होतं इकडे? मी मध्यंतरी आलो होतो इथं, जस्ट कॉलेजमध्ये. त्यावेळी करोनाच्या आधी आलो होतो मी आणि एक एन्जॉय म्हणून बऱ्याच लोकांना भेटण्याची इच्छा होती आणि हे जे पॅराडाईज सारखं वातावरण आहे, नंदनवनासारखं वातावरण, ते एन्जॉय करण्यासाठी एकदा येऊन गेलो होतो मी इथे. आता 2000 साधारणतः 20-21 ची ती गोष्ट असणार आहे, 2 वर्षापूर्वीचा असणार. आणि त्याच्या अगोदर कधी आला होता? नाही, त्याच्या आधी नाही कधी. एकदाच येऊन गेलो ह्या 20 वर्षामध्ये. 20 वर्षामध्ये. अच्छा. मग आता ज्यावेळेस तुम्ही 20 वर्षामध्ये तो दिवस असेल किंवा आजचा दिवस असेल, तर ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला म्हणजे असं काय फिलिंग आहे कॉलेजमध्ये आल्यानंतर? कारण कसं आहे, मग 1 वर्षाने या 2 वर्षाने किंवा एकदा कॉलेज संपलं की आपण दुसऱ्या दिवशी जरी आलो तर आपल्याला त्या फिलिंग येतातच. काय तुमचं फिलिंग, काय फर्स्ट इम्प्रेशन काय आहे? जबरदस्त. कॉलेजमध्ये एंट्री मारल्या असं वाटलं की 20 वर्षाने परत जवान झालंय. अच्छा. मी माझ्या मिसेस बरोबर आलोय आणि माझा मुलगाही आलाय. बघताय, मी त्यांना आल्याला सांगितलं की ह्या स्टेप्सवर मला त्यावेळी कॉलेजमध्ये किचन असायची माझ्याकडे, ती अशी फिरत फिरत चालायचं आणि वरती राहायचं. अच्छा. ती डायरेक्ट डेस्कवर टेकून ठेवायचं. ती फिलिंग लगेच एकदम जागृत झाली. आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे ना, जबरदस्त. पॉल्युशन फ्री आहे, पॉल्युशन फ्री आहे आणि इन्व्हायरमेंट म्हणजे एकदम स्वर्ग एकदम. आता मी दुबई, अझरबैजान, सौदी सगळं फिरून झालो. गल्फ कंट्रीज A to Z फिरून झालो. जर्मनीला पण गेलो. परंतु इथल्यासारखं एन्व्हायरमेंट म्हणजे ते वाटत नाही, तो जोश वाटत नाही. या वातावरण झाल्यानंतर असा जोश वाटतो, एक एनर्जी येते. अच्छा. तुम्ही साधारणतः 1999 साली इकडे ऍडमिशन घेतलं, त्याच्या अगोदर पॉलिटेक्निक केलेलं होतं. तुम्हाला असं कुठून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली किंवा तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाविषयी कसं माहिती झालेलं? त्यावेळी आम्ही पॉलिटेक्निक राऊंड असायचे औरंगाबादला, सेंट्रलाइज राऊंड असायचे. तर मला त्याआधी माहिती नव्हतं. ज्यावेळी माझा नंबर लागला तर माझं आयुष्य पूर्ण मुंबईत गेल्यामुळे मला असं वाटलं, अरे कुठे आपण उस्मानाला राहतोय, आपण मुंबईला राहतोय. हो. तर असं ऑड वाटलं मला आधी स्टार्टिंगला, टू बी फ्रँक. म्हटलं अरे जाणार कसं, आपण कसं करणार, सवय कसं करणार. माझे पप्पा त्यावेळी मला इथे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की अरे इथे एकदम जबरदस्त वातावरण आहे. त्यांनी म्हटलं हॉस्टेलमध्ये एंट्री मारल्या, म्हटलं त्यावेळी मोठमोठे किडे असायचे एवढे. अच्छा. तर तिथे त्यावेळी टोड बोलायचे, टोड. ते बिहारी मुलं त्याला टोड बोलायचे. तो मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला. आणि पहिल्या दिवशी झोपलो तर हॉस्टेलच्या एंट्रीवर साप. ओके. म्हटलं हे काय, नंतर ते बटरफ्लाय सारखे ते कीटक वगैरे, पतंग वगैरे. म्हटलं हा काय प्रकार आहे. पण नंतर ज्या 2-3 दिवस झाल्यानंतर असं इतकं सुंदर वातावरण आणि फ्रेशनेस, मित्र परिवार जमले. त्यावेळी UP, बिहार, MP, काश्मीर, अरुणाचल प्रदेश, मणिपूर इथले विद्यार्थी होते. आणि 15 दिवसात इतकं हॅबिच्युअल झालं वातावरण की असं वाटलं की आपण चांगलं डिसिजन घेतलं इथे ऍडमिशन घेण्याचं. बरोबर. माझे पप्पा 3rd इयरला मला ऍडमिशन चेंज करून देत होते मुंबईच्या नेरूळच्या तेरणा कॉलेजला. पण मी म्हटलं नको, मला आता इथेच पूर्ण माझं इंजिनिअरिंग पूर्ण इथेच करायचंय. म्हणजे इतकं मला इतकं वातावरण आवडलं. आणि त्यावेळी सर वगैरे स्टाफ सगळा ऑपरेटिव्ह स्टाफ होता इथे, म्हणजे जबरदस्त वातावरण. आता तुम्ही 99ला ऍडमिशन घेतला, 2000चा एरा आहे, 23 वर्ष झालेली आहे त्याला. पॉलिटेक्निक तुमचं तर तुम्ही 1999-2000 साली तुम्ही तशा अर्थानं पॉलिटेक्निक पूर्ण केलेलं होतं, त्याच्यानंतर इकडे ऍडमिशन घेतलेलं होतं. आज 23 वर्ष झालेली आहेत आणि हा जर पूर्ण एरा जर पाहायला गेला तर एक साधारणतः 22-23 वर्षानंतरचा भाग आहे.
पण मूळतः तुमचं स्कूलिंग आणि पॉलिटेक्निक हे मुंबईलाच झाल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा आल्यानंतर असं नाही वाटलं का की आपण एखाद्या कुठल्या तरी ग्रामीण भागात किंवा असं काहीतरी आलो मग आपल्याला खरं शिक्षणाचा काही विषय होणार का, असं काही झालं नाही डोक्यामध्ये? मला स्टार्टिंगला वाटलं 2-3 पण नंतर मी बघितलं की एज्युकेशन वगैरे इथे लॅबोरेटरी चांगल्या होत्या त्यावेळी. ठीक आहे. बरं. त्यावेळी कम्प्युटर लॅब चांगली आमच्या वेळी सेटअप होती, हम्म. लायब्ररी चांगलं सेटअप होतं, इव्हन स्पोर्ट्स क्लब होता तिथे, हो. प्रोडक्शन हाऊसमध्ये चांगल्या लॅब्स होत्या इथे. त्यामुळे असं काही जाणवलं नाही. ठीक आहे. पण मला मेन म्हणजे इथला सगळं क्लायमेट वगैरे ते त्यावेळी जास्त आवडलं. क्लायमेट जास्त आवडलं. जास्त हो. आवडलं. बरं बरं. आणि इथे आता मुंबईमध्ये जरी होतो आम्ही तरी बेसिकली एज्युकेशन मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? एज्युकेशनमध्ये मुंबईमध्ये जास्त इंग्लिश जास्त होतं बरं. आणि इथे आल्यानंतर मराठी ॲज वेल एज हिंदी आणि इतर लँग्वेज आता जास्त वाढला. आता मी इथे आल्यानंतर भोजपुरी शिकलो, अच्छा. इथे आल्यानंतर बिहारी लँग्वेज शिकलो, काय म्हणतात त्याला ते काबा ठीक बा ती लँग्वेज मी इथे शिकलो, मैथिली भाषा, मैथिली. अच्छा. पंजाबी शिकलो मी इथे, गुजराती शिकलो, कारण माझे मित्र परिवार होता इथे, हरियाणवी शिकलो इथे. कारण म्हणजे ह्या गोष्टीचा मुंबईमध्ये टच नव्हता काहीच. बरोबर आहे. म्हणजे वर्सॅलिटी आपण जो बोलतो विविधता ती इथे आल्यानंतर शिकायला मिळाली. बर बर. अरुणाचल प्रदेशच्या मुलाचा किंवा मणिपूरच्या मुलाचा माझ्या आयुष्यात कधी टच नव्हता, इथे आल्यानंतर झाला. छत्री हे आडनाव असतं हे माहिती नव्हतं, ते इथे आल्यानंतर समजलं की मणिपूरमध्ये लोकांचं आडनाव छत्री असतं. बर बर. इथे आपण आंब्रेला छत्री बोलतो, हो, पावसाळ्यात वापरतो ती. हो. इकडे आल्यानंतर समजलं की ह्या नावाचे लोक आहे. बर बर. आणि दुसरा विषय त्याच्यातला असा होता की ठीक आहे तुम्हाला इंडियातले सगळे लोक भेटले असतील, पण खास करून मराठी म्हणा आपल्या आता धाराशिव भागातले, तर धाराशिव भागातले जे काही मुलं होते ते पण तुमच्यासोबत असतील क्लासमेट, तुम्हाला बेसिकली मराठी मुलांमध्ये काय फरक जाणवला का? मराठी मुलं इथे जे होते ना, जे लोकल मुलं होते ना, ते फार कमी प्रमाणात होते. आणि आमचा टच हॉस्टेलमध्ये असल्यामुळे जास्त करून नॉन महाराष्ट्रीयन मुलांशी जास्त राहिला. मराठी मुलं इथे होते, माझे लोकल मुलांशी फार मैत्री होती इथे. अल्फ्रेड जानवाडकर वगैरे इथे काही मुलं होते. नंतर एक इथला एक मस्जिदचा मुलगा होता, त्याचं नाव सलमान होतं, तो माझा चांगला मित्र होता. नंतर म्हणजे इथे जे एक थोडस जो ग्रामीणता इथे मुलांमध्ये होती, पण नंतर ते मुलं बाहेरच्या मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये पण बराच फरक पडला. बरोबर. आता सरळ गोष्ट आहे की जो माणूस ज्या भागात होतो तिथलं कल्चर त्याच्या अंगात असतं, बरोबर की नाही? त्याच्यामुळे इथलं ग्रामीण कल्चर इथल्या मुलांमध्ये होतं. आता मुंबईची मुलं किंवा बाहेरून आलेले मुलं थोडेसे फॉरवर्ड होते. म्हणजे आता त्यावेळी आता आम्ही मुंबईहून आल्यामुळे किंवा दिल्लीहून आलेले मुलं ते फॉरवर्ड व्हायचे, मुलींशी बोलायला लाजत नव्हते, डायरेक्टली बोलायचं. इथले मुलं थोडेसे लाजायचे, अरे तुम कशा डायरेक्टली बात करताय? बोला उसमें क्या हुआ, शी इज आवर क्लासमेट, सो वी हॅव टू स्पीक. बरोबर ना, आपला क्लासमेटला आपण बिंदास बोलायला हवं. मग तो भाग आम्हाला जाणवायचा. ह्या लोकांना इथले जे मुलं होते त्यांना आवडायचं मुलींशी बोलायचं किंवा कम्युनिकेशन करायचं. आम्हाला त्या गोष्टीचं काही वाटत नव्हतं, आम्ही बिंदास बोलायचो, कम्युनिकेशन करायचो वगैरे. तो फरक होता इथे. आणि तुमचं जे 3 वर्षाचं एज्युकेशन झालं, ते 3 वर्षाचं एज्युकेशन कसं झालं? म्हणजे इथं जे पॉलिटेक्निक नंतर तुम्ही आलेला होता, इथलं करिक्युलम असेल, इथले अकॅडमिक्स असतील, ते कसे झाले त्याचे थोडंसं? आता इकडे औरंगाबाद युनिव्हर्सिटीचा सिलेबस होता पूर्ण आम्हाला. त्यावेळी आता मी 10वी नंतर पॉलिटेक्निक केलं आणि पॉलिटेक्निक नंतर डायरेक्ट मी इथे आलो बीला. त्यावेळी जे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स असा विषय घेतला होता. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स जे लोक 10 प्लस 12 म्हणजे 12th नंतर डायरेक्ट बीटेकला येतात किंवा बीईला येतात, त्या लोकांना मॅथ्स चांगला स्ट्रॉंग घ्यायचं असतं. आम्ही 10वी नंतर पॉलिटेक्निक जातो, आमचं मॅथ्स एवढं स्ट्रॉंग नसतं. मग इथे त्यावेळी देशमुख सर होते, मग आम्ही त्यांच्याकडे क्लासला जायचो सिटीमध्ये. उस्मान सिटीमध्ये त्यांचं घर, आम्ही त्यांच्याकडे प्रायव्हेट क्लासला जायचो. कारण बाकी आम्ही मास्टर होतो. जे 12वी करून इंजिनिअरिंग आले होते त्यांना आम्ही टीच करायचो उलटा, कारण आमचं बेस पॉलिटेक्निकमुळे चांगलं झालेलं होतं. मग आम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे विषय आम्ही त्यांना शिकवायचं. जे आमचे सिनियर होते, काही काही मुलं इथे 15-15 वर्ष सिनियर झालेले होते. राजेंद्र सिंग, बाबा सर, नंतर त्या राजेंद्र भाई वगैरे, हे 15-15 वर्ष 84च्या बॅचचे मुलं होते इथे काही. मग त्यावेळी आमचा जो डिप्लोमा होल्डरचा ग्रुप होता 15-16 लोकांचा, ते लोकांचं इतकं बेसिक मजबूत होतं, म्हणजे सगळ्यात जास्त डिप्लोमा होल्डर त्याच वेळी आले होते. 1999ला. आणि मग त्या मुलांनी
ह्या लोकांनी इतकं टीच केलं की त्यावेळेचे बरेचसे मुलं, संजय सिंग वगैरे हे जे मुलं होते ते आमच्या हेल्पमुळे ते पास आउट झाले. ओके, बरं. म्हणजे आम्ही असं काही केलं नाही, जस्ट आम्ही help, त्यांना हेल्प मित्र करायचो, म्हणून, हो. मित्र म्हणून हेल्प करायचो. ऍक्च्युली ते आमचे सिनियर्स होते, पण त्यांना माहित होतं की हे मुलं कधीच आमचा कधी बॅकलॉग राहतच नव्हता मुलांचा. मॅथ्स सोडला, डिप्लोमा इंटर्नशिप फक्त मॅथ्स सोडला तर बाकी सगळ्या विषयामध्ये टॉपर असायचं. मी स्वतः प्रत्येक वेळी 3-4 विषयात टॉपर असायचो. बरं. त्यावेळी इलेक्ट्रोनॉमा 2002 मध्ये मी आपल्या कॉलेजतर्फे इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करणारा कॉलेजचा पहिला मुलगा होता. क्या बात आहे, क्या बात. त्यावेळी मला प्राईज मिळालं, सेकंड प्राईज मिळालं 25,000चं. बरं बरं. IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आपल्या पवईला आहे मुंबईमध्ये. हो. तिथे आपल्या कॉलेजचं मी प्रतिनिधित्व केलं होतं. बरं बरं. त्यावेळी आगोर सर, डबडगावकर सर, नंतर ते दुसरे एक सर होते, ते लोक माझे गाईड होते. बरं बरं. रॉबर्टिक आर्म म्हणून होता मी. हो. रॉबर्टिक आर्म. बरं. आणि त्यावेळी इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये स्टुडंट काउन्सिलमध्ये माझं सिलेक्शन झालं, मला प्राईज मिळालं होतं. ओके ओके ओके. तेव्हा मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते पवन गणपत खंडीझोड यांच्याशी. ते मूळतः राहणारे शिर्डी येथील आहेत, पण मुंबईमध्ये त्यांचं शिक्षण, त्यांचं जीवन जे आहे ते पूर्ण गेलेलं आहे. पण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1999 ते 2002 सालापर्यंत त्यांनी इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स या विषयामधून पदवी प्राप्त केलेली होती. पवनजी, आता जसं की तुमचं 2002 साली पासआउट झालं तुम्ही, पुढचं स्ट्रगल कसं राहिलं? म्हणजे तुम्ही पुढे काय केलं, जॉब काय केला किंवा काय विषय? इथे आल्यानंतर खरं सांगायचं तर मी एक पुस्तकी किडा होतो. बरं. शाळा होईल, आपलं कॉलेज भलं आणि घर भलं. हिंदी बोलायचं असेल तर हिंदीत पण बोलू शकतो. येस बोलू शकता काय? म्हणजे इंटरव्ह्यू नो इश्यू, बोलू शकतो. तर इथे आल्यानंतर मी बघितलं की माणूस ज्यावेळी हॉस्टेलमध्ये राहतो किंवा बाहेरच्या वातावरणात, त्याला जे दुनियादारी हा जो शब्द बोलतात ना, तो मला हॉस्टेल आल्यानंतर समजला. हो. मी हुशार भरपूर होतो, परंतु पुस्तकात होतो. व्यावहारिक ज्ञान इथे या उस्मानाबादमध्ये या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर, हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर मला व्यावहारिक ज्ञान समजायला लागलं की नाही असं असतं. बर. तर ह्या गोष्टीचा मला फायदा इतका झाला पुढच्या आयुष्यामध्ये. ज्यावेळी मी पास आउट झालो तर मी सर्व्हिस इंजिनियर म्हणून इन्कार इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉब करायला सुरुवात केली. कुठे? मुंबईमध्ये. नंतर मी एरिया मॅनेजर झालो टेस्टो जर्मन कंपनीमध्ये. पूर्ण गोवा, महाराष्ट्र, गुजरात, MP ह्या पूर्ण एरियाचा मी एरिया मॅनेजर झालो. नंतर मी प्रोडक्ट स्पेशलिस्ट झालो सिम्पाटेक जर्मन कंपनीमध्ये. नंतर पोटॅन्स कंट्रोल, अशा मी जवळजवळ बऱ्याच कंपन्या दिल्या. नंतर मी अल्बस्टन, मुक्ता LLC, मला नंतर बऱ्याच ह्या गोष्टीचा फील्डचा थोडासा कंटाळा आला. मग मी दुबईला गेलो, तिथं आयुष निबोश केले, सेफ्टीचे कोर्सेस केले. आणि मग तिथे मी सेफ्टी ऑफिसर पासून सेफ्टी इंजिनियर, सेफ्टी मॅनेजर झालो अल्बस्तीन मुक्त. मग त्या कंपनीतर्फे मी सौदी, दुबई, अझरबैजान वगैरे ह्या कंट्रीजमध्ये फिरलो मी. नंतर एक काळ असा आला की मला होम सिकनेस फील व्हायला लागलं. ओके. की चला बॅक टू ट्रॅव्हलिंग आपलं. हो. मग मी मुंबईला आलो. मग आता माझं स्वतःच कंपनी www.sticks.com, SRICS, ती माझी स्वतःची कंपनी. हो. कशामध्ये डील करते? ती अनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे. बरं. क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, R&D, ETP म्हणजे इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. आमचे मेन कस्टमर फार्मास्युटिकल कस्टमर्स आहे. ओके. ॲज वेल एज केमिकल इंडस्ट्री आमच्या वॉकार्ड आहे, सिप्ला आहे, बऱ्याच म्हणजे जेवढ्या मोठमोठ्या कंपन्या आमचे कस्टमर्स आहेत. फिल्टर फार्मसी वगैरे या सगळ्या कंपन्या आमच्या आहेत. नंतर केमिकल इंडस्ट्री आहे, नंतर सिमेंट इंडस्ट्री आहे, वॉटर अँड बेवरेज इंडस्ट्री आहे, कोकोकोला, पेप्सी वगैरे ह्या इन्स्ट्रुमेंट्स त्यांना आम्ही अनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स पुरवतो. म्हणजे काही हजारापासून तर काही करोडपर्यंत आहे. आता आमचं पार्टिकल सायझोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटची किंमत 2 करोडच्या वर होते. नंतर HPLC आहे, GC आहे, GCMS आहे, असे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आम्ही डील करतो. बरं. आता हे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करण्यापासून ते स्वतःची कंपनी स्थापन करण्यापर्यंतचा हा सगळा प्रवास होता. या प्रवासामध्ये तुम्हाला असं कधी काही जाणवलं का की कमीपणा, ठीक आहे बाबा आपण आपलं एज्युकेशन व्यवस्थित झालं नव्हतं किंवा झालं पण ऑपॉर्च्युनिटी चांगल्या मिळत नाहीये किंवा असं कधी काय? अप अँड डाऊन्सचा जर विषय केला तर? अप अँड डाऊनचा विषय केला तर मी स्वतः, लोक आईवडिलांना दोष देतात किंवा सिस्टमला दोष देतात किंवा मी असं कधी बघत नाही. जो काय हा असतो ड्रॉप असतो तो आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या असतो. कोरोनामध्ये चांगल्या लोकांची म्हणजे हे झालं, जॉब गेले, सगळं झालं. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक चांगला पॅच पण असतो, वाईट पॅच पण असतो. परंतु जो माणूस इथे राहून गेलाय त्याला इथे रॅगिंग नावाचा प्रकार व्हायचा.
ज्यावेळी फर्स्ट टाइम मला लोकांनी सांगितलं की रॅगिंग होत आहे, हा काय प्रकार आहे, ऐकून होतं पण कधी अनुभव नव्हता घेतला. पण त्यावेळी इथे आम्हाला कमीपणा घ्यावा लागायचा, समोरच्या व्यक्तीला सर बोलावं लागायचं. हो. ती कमीपणा घ्यायची किंवा समोरच्या माणसाला रिस्पेक्ट द्यायची गोष्ट तिथून शिकलो आम्ही. आपल्याला माहिती आहे रॅगिंगचे डिसअडव्हान्टेजेस पण असतात, पण तो रॅगिंगचा एक फायदा पण असायचा त्यावेळी, की समोरच्या माणसाला आपल्या समोर बसलेल्या व्यक्तीला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. आम्ही सिनियरला त्यावेळी सगळं सर सर बोलायचो. पण ज्यावेळी मी ऑटोमॅटिकली ज्यावेळी कंपनी जातो त्यावेळी समोरच्या माणसाला सर बोलायचं एक habitual सवय सुरू झाली. जर मुंबईच्या कॉलेजला तुम्ही मुलांना बघा, त्यांना समोरच्या माणसाला डायरेक्टली असं बोलता येत नाही, पण आम्हाला इथे हॉस्टेलमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं, आपल्या सिनियर उसको तो सर बोलना है. बरोबर बरोबर. अच्छा अच्छा. मग आता जसं समजा तुमचे हे म्हणतात की अप अँड डाऊन्स येत असतात, त्याला आपल्याला डील करावंच लागतं. परत एकदा जर समजा आपण कॉलेजच्या जीवनाकडे जर वळायचं म्हटलं तर आता त्या काळामध्ये गॅदरिंग, स्पोर्ट्स इव्हेंट्स असे बरेच होत असणार आहेत. तुम्ही तर मुंबईत तर हब आहे सगळ्या गोष्टीचं, आपल्याला माहिती आहे फिल्म इंडस्ट्रीपासून तर सगळ्या म्हणजे कलावंतांसाठी. तुम्हाला काय इथं असं काय काय करायला जमलं किंवा तुम्ही कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला? बरोबर आहे. इथे त्यावेळी गणपती उत्सव असायचा, तर आम्ही गणपती उत्सवामध्ये ग्राउंड क्लिनिंग पासून सगळं करायचो. इथे बिहारी मुलांची छठ पूजा भरायची, त्यामध्ये भारतीय करायचो. मी कॉलेजमध्ये 2002ला स्टुडंट काउन्सिलर झालो. नंतर हॉस्टेल चेअरमॅन झालो मी. तर त्यावेळी मी अँकरिंग करायचो स्टेजवर, मला हाऊस असायची. कारण त्यानंतर मी पास आउट झाल्यानंतर मी स्वतःची सिरियल बनवली होती मराठी, सूर्यनारायण देशमुख. त्यानंतर मी ऍक्टिंग मॉडेलिंगचा डिप्लोमा केला होता. क्या बात आहे. मिरॅकल अकॅडमी, मधुराणी गोखलेची अकॅडमी अजून सुद्धा मुंबईला रवींद्र नाट्यमंदिरमध्ये तिचे क्लासेस चालतात. त्या अकॅडमीमध्ये मी होतो. मधुराणी गोखले, सुंदर माझं घर, फिनिक्स पिक्चर, त्या पिक्चरची हिरोईन आहे ती. त्या आमच्या टीचर होत्या त्यावेळी. त्यांच्याकडून नंतर ती सिरियलमध्ये थोडंसं, आता पिक्चर लाईनचं थोडंसं क्षेत्र वेगळं आहे. नंतर आम्ही 4-5 एपिसोड नंतर माघार घेतली आम्ही त्या क्षेत्रातून. कारण आपल्याला हे कधी केलं तुम्ही तुमच्या? हे मी 2008ला केलं होतं. अच्छा, ओके. नंतर आम्ही त्या क्षेत्रातून माघार का घेतली, कारण ते क्षेत्र थोडंसं आमच्या इंजिनिअरिंग आणि प्रोफेशनल क्षेत्रापेक्षा थोडंसं वेगळंच होतं. म्हटलं जाऊ द्या, थोडासा पार्टनर थोडासा वेगळा भेटला मला, त्यामुळे ते कंटिन्यू करता नाही ते क्षेत्र. त्यात बराच लॉस पण झाला आमचा पैशाचा. पण नंतर म्हटलं चला आपलं जे प्रोफेशनल क्षेत्र इंजिनिअरिंग क्षेत्र आहे, डॉक्टर्स इंजिनियर्स वी आर प्रोफेशनल, आपण त्या क्षेत्रात आपण चांगलं आहे ते करूया, कंटिन्यू केला मग. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला बोलता बोलता मगाशी सांगितलं होतं, त्यावेळी इथे एवढ्या सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते, कम्युनिकेशनची व्यवस्था नव्हती इथे. तर आम्ही दराखरातून खाली जायचो, वरती यायचो. मगाशी बोलल्याप्रमाणे आता लोकांना तुम्ही जरी तुझ्या सांगा कॉलेजच्या ह्या बघत लोक, त्यावेळी ते साप वगैरे रस्त्यात आम्हाला भेटायचे. पण त्यावेळी आम्ही त्या एन्जॉय केला. म्हणजे परिस्थिती किती होती, क्रिटिकल असताना आम्हाला ते चॅलेंज वाटायचं आणि मजा वाटायची. अरे वा जबरदस्त आहे, मुंबईत असं लाईफ बघितलं नाही आपण. बरोबर. सुंदर वाटायचं. अरे वा हे कोणचं किड आहे, अरे कोणचं फुल आहे, सुंदर वाटायचं ते एकदम जबरदस्त. त्या काळामध्ये तुमच्याकडे मोबाईल नव्हते ना? मोबाईल नव्हते. आता मोबाईल आहेत ना, आता काय लाईफ? हो, आता पूर्वी त्यावेळी माझ्याकडे मोबाईल नव्हते, पण माझ्याकडे कॅमेरा असायचा, रोलचा कॅमेरा, कोडॅकचा कॅमेरा. अच्छा. हॉस्टेलमध्ये माझ्याकडे एकट्याकडे त्यावेळी कॅमेरा होता. मग मी काय करायचो, कॅमेरा मागवायचा, रोल भरायचा आणि सगळ्या मुलांचे फोटो काढत बसायचं. कधी कधी तो कॅमेरा रोल अटकायचा, त्यावेळी ते बरोबर आहे. ते ऑटोमॅटिक कॅमेरा असायचे, ते रोल कसायचा तरी समजत नव्हतं आपल्याला. तरी ते पूर्ण कॅमेराचा रोल वेस्ट जायचा. परंतु आता जरी माणूस आता फार जास्त कंजेस्टेड झाल्यासारखं वाटतं, प्रत्येक वेळी मोबाईल असतो. कारण मुंबईमध्ये तुम्हाला जास्त दिसत असणार, इकडे पण तसं झालं म्हणून म्हणतोय. कसं होतंय माहितीये, मी स्वतःला असं जगापासून अलिप्त ठेवू शकत नाही जोपर्यंत मी मोबाईल बंद करत नाही. ओके. आता सपोज माझा क्लायंट आहे, तो रात्री 12ला कारण फोन करू शकतो मला, किंवा सकाळी 7ला पण करू शकतो. आता मला कोपरांची ऑर्डर आहे, त्याची डिलिव्हरी करायची आमच्या टीमला, 5 लाखाची ऑर्डर आहे इन्स्ट्रुमेंटची. पण तो माणूस काय बोलतो की आम्हाला आजच्याच डिलिव्हरी हवी, कोपरान, पानवली, गुजरात. ठीक आहे, ऑर्डर तुम्ही कालच दिली, इन्स्ट्रुमेंट येतो लोटवियावरून. लोटविया इज सिच्युएटेड ॲट युरोप. युरोपमधून ते इन्स्ट्रुमेंट येणार, त्याला 8 वीक लागतात. पोलंड एअरपोर्ट येणार, पोलंडहून इकडे येणार, बरोबर आहे. रिगा एअरपोर्ट, रिगावरून पोलंडला, पोलंडहून मुंबई एअरपोर्टला येतं. 8 दिवसात, 2 दिवसात कसं आहे. बरोबर आहे. मग आता कस्टमर आपला गॉड आहे, देव.
त्याला आपण डायरेक्टली निग्लेक्ट करू शकत नाही, पण वी हॅव टू हँडल दिस सिच्युएशन इन डिप्लोमॅटिक मॅनर. या गोष्टी आम्ही मुंबईत नसू शिकलो, इथे हॉस्टेलला येऊन शिकलो ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी. अच्छा. आणि मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या क्रिटिकल गोष्टी असतात, आम्ही घरातून जायचं वरती यायचं, ती ते गोष्ट तुम्हाला ते शिकायचं. पण आज मोबाईलमुळे कुठं हरवल्यासारखं वाटतंय तुम्हाला पण, म्हणजे मुलगा आता तुमच्या सोबतच आलेला आहे, आज हरवल्यासारखं वाटतं ह्या गोष्टी सगळ्या मोबाईलमुळे, सोशल मीडियामुळे खास करून? कसं आहे, कनेक्टिव्हिटी वाढली, मित्रांची कनेक्टिव्हिटी वाढली, जग फार मोठं झालं. आज मी 31 ग्रुपमध्ये, टोटल व्हॉट्सअपच्या 31 ग्रुपमध्ये, इतके लोकांना रिप्लाय देणं शक्य होत नाही. हो. रोज ग्रुपमध्ये जवळजवळ 3 ते 5,000 मेसेज येतात, पुढे बघणं शक्य होत नाही. टाइम कमी पडतो. आपण प्रोफेशनल लाईफ जगायचं की सामाजिक लाईफ जगायचं की पर्सनल लाईफ, व्हॉट वी हॅव टू डू ॲक्च्युअली. वेदर आय हॅव टू अलर्ट माय टाइम टू माय फॅमिली, माय फ्रेंड्स और सोशल नेटवर्किंग. ह्या गोष्टी एका वेळी पॉसिबल होत नाही. मग कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी शांतता शोधायला हवी. ओके. फोन बंद केला तर आपला प्रोफेशनल लॉस होतोय, बिझनेसवर परिणाम होतो, त्याच्यामुळे फोन बंद करता येत नाही. म्हणजे शांतता थोडीशी. अच्छा. पण त्या काळामध्ये भरपूर होती गोष्टी. त्यावेळी म्हणजे त्यावेळी आम्ही काय करायचो, आम्ही हॉस्टेलला असायचो ना, सॅटर्डेला किंवा संडेला इकडे बूथ असायचे, इकडे हॉस्टेलच्या समोर इथे किरणचा बूथ होता, इथे राजूचा ढाबा होता आणि किरणचा बूथ होता. त्या बूथवर आम्ही येऊन लाईन लावायचो लिटरली, आणि त्या बूथवर आम्ही प्रत्येक जण लाईन लावायचं, मग फोन करायचं घरी PC वरून फोन करायचं, कॉइन टाकायचे त्यावेळी, ते बीप वाजायचे, 3-3 मिनिटाचे कॉइन असायचे. आणि मग त्यावेळी ती वेगळी मजा होती. मग त्यावेळी काय एकदाच कनेक्टिव्हिटी द्यायची घरच्याशी. ती संवेदनशीलता थोडक्यात आता राहिली नाही मोबाईलमुळे, याच्यामुळे, सोशल मीडियामुळे. म्हणजे बोलतात ना, माणसाला पर्सनल लाईफ जगता येत नाही. आता मला स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे मी असं सुट्टी टाकली आणि एक मेल टाकला की बाबा मी 1 वीकसाठी अवेलेबल नाही, असं मी करू शकत नाही, कारण माझा स्वतःचा व्यवसाय हा. ठीक आहे. पण प्रायव्हेट कंपनीमध्ये मी होतो, सुट्टी टाकून सुद्धा, मेल टाकून सुद्धा लोकांचे फोन अटेंड करावंच लागायचे, कस्टमर्सचे, क्लायंट्सचे. बरोबर. देन यू हॅव टू अलर्ट युअरसेल्फ ॲज अ एम्प्लॉई. ओनर जरी असलो तरी तुम्हाला कस्टमरची सेवा करणं जरूरच आहे. तर तुम्हाला सवय करायचं मार्केटिंग. मार्केटिंग इज फुल ऑफ कॉम्पिटिशन. इतके कॉम्पिटिशन, जर तुम्ही आता थोडंसं लॅग होत आहे, पाय मागे घेताय, तर तुम्ही सर्वाईव्ह करताय पुन्हा. तुमच्या अस्तित्वामध्ये कुठेतरी बॅकफूटवर जाण्याची वेळ येते. पवनजी, आज तुम्ही तुमच्या पत्नीसोबत पण आलेला, जर थोडंसं ते सांगितलं तर बरोबर, कारण वहिनी तर सोबत बसले तर आम्हाला ऐकायला आवडेल. माझी मिसेस ग्रॅज्युएट आहे. हो. त्यांचं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आणि त्या पण मुंबईमध्येच त्यांचं BA कॉलेज कोरेगावला त्यांचं शिक्षण झालेलं आहे. नाव का? स्वाती पवन खंडीचे. अच्छा. ओके. तिलाही डान्स वगैरे, माझ्यासारखी ऍक्टिंग, डान्सची आवड आहे. आम्ही युट्यूबचे चॅनल्स पण करतो, असं फावल्या वेळामध्ये एक हाऊस म्हणून. म्हणजे कुठेतरी आपल्या भावनांना एक वाव मिळतो, ते करतो आम्ही. बरं. आता कॉलेजमध्ये तर जसं तुम्ही म्हणतात की बऱ्याच वेळेस तुम्ही टॉपमध्ये राहिला होतात काही विषयांमध्ये, मग ब्राईट स्टुडंट होतात की धिंगाणा मस्ती, वहिनी आहे तिथं पण ठीक आहे, मित्र-मैत्रिणी काय असं, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सला असतील मुली असतील, कारण मेकॅनिकलला जास्त नसतात असं मी ऐकलो. त्यावेळी कसं होतं, प्रोडक्शनला मेकॅनिकला मुली नव्हत्याच, 1-2 असतील, पण कम्प्युटरला जास्त मुली होत्या. इन्फॉर्मेशनला आणि कम्प्युटरला जास्त होत्या. आमच्या वर्गामध्ये पण बऱ्याच मुली होत्या. त्यावेळी आमचे मित्र, तुम्हाला मी आधीच सांगितलं, आमचं फ्रँक नेचर होतं. जितके मुलं बाहेरून आले होते, मुंबई किंवा दिल्ली त्या साईडची मुलं, तेच काही फ्रँक होते. त्याच्यामुळे आमचे मित्रमैत्रिणींचा फारच मोठा ग्रुप होता इथे, फार मोठा ग्रुप. मग आम्ही बर्थडे पार्टी असेल तिकडे, राजा साहेब वगैरे इकडे आम्ही जायचो. त्यावेळी राजा साहेब नवीनच बनलं होतं, आमर पॅलेस समोर म्हणलं त्यावेळी. आता मी बघितलं येताना की त्याचं एकदम हे झालं, स्ट्रक्चर खराब झालं. त्यावेळी इथे ताजमहल हॉटेल होतं, ताजमहल टॉकीज होती, टॉकीज होती. त्यावेळी आम्ही त्या टॉकीजमध्ये बराच एन्जॉय केला. आम्ही ग्रुपच्या ग्रुप जायचं आणि पूर्ण थिएटर डोक्याला घ्यायचो त्यावेळी. जबरदस्त वाटायचं आम्हाला. मैत्रिणी होत्या, मित्र होते, भरपूर होते, चांगलं म्हणजे मस्त. मग पवनजी, मग असं कुठलं लाईफ मधलं असं तुम्हाला वाटतं की गोल्डन वर्ड्स आहेत की जे माणसाला पुढे घेऊन जातात, किती जरी संघर्ष आला तरी? तुम्हाला काय वाटतं? माझ्या व्हॉट्सअपचं जर तुम्ही स्टॅटस चेक केलं ना, तर तुम्ही एकच लाईन म्हणला, बी पॉझिटिव्ह. अच्छा.
म्हणजे कुठला काही असू दे, आपण स्वतः सकारात्मक असणं गरजेचं. हो, सकारात्मक असणं गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. कारण माझे पप्पा लहानपणापासून सांगतात की आपण महाराष्ट्रीयन माणसं म्हटलं की थोडंसं एक इंडस्ट्री किंवा बिझनेस लाईन म्हटलं म्हणजे महाराष्ट्रीयन माणूस तिथे नसतोच मुळातच. मग आपल्यासारख्या माणसानं पुढे स्टेपअप करायचं म्हणजे आपल्या कठीण परिस्थितीतून जाणंच लागतं. बऱ्याच कॅटेगरी अशा असतात की त्या कम्युनिटी वाईज डिवाइड झालेल्या असतात. तुम्हाला केमिकलचा बिझनेस करायचा, तुम्हाला कोणी गुजराती क्षेत्र तुम्हाला येऊन देणार नाही त्या केमिकल क्षेत्रामध्ये. इतकी लॉबी हे झाली. अच्छा, ऑटोमोबाईल क्षेत्र तुम्ही बघितलं, पंजाबी लोकांनी एकदम पूर्ण ऍक्टिव्हाय केलेलं, तुम्हाला चान्स घेऊनच देणार नाही. पण ज्यावेळी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे त्यावेळी तुम्ही त्या क्षेत्रात जाताय. मग तुम्ही महाराष्ट्रीयन माणसांना फार डिफिकल्ट होत्या सिच्युएशन. इथे त्यांची मेंटॅलिटी नसते. माझे स्वतःच्या आवडी होतं, तुला इंजिनियर म्हणलं, तुला MBA झालं तुझं, तू IIS निबोश केलं, दुबईला पण कॉलेज केलं, मग तू हे काय करतोयस, तू जॉब कर. मी म्हटलं नाही, आपण कुठेतरी पुढे एक स्टेप न्यायला हवी. होय की आपण फक्त डॉक्टर इंजिनियर सगळ्यात जास्त महाराष्ट्रीयन लोक आहेत, पण ते सगळे 90% ते 99% मी म्हणेन जॉब करतात. दे हॅव नॉट डेव्हलप देअर सेल्फ ॲज अ एम्प्लॉय. आपण आपलं काय डेव्हलप केलं, एम्प्लॉईज म्हणून डेव्हलप केलेले. तुम्ही बघा जगाच्या पाठीवर कुठे जा, नासामध्ये जा, US व्हॅलीमध्ये, सिलिकॉन व्हॅलीमध्ये जा, नाहीतर गल्फ कंट्रीजमध्ये जा, आपल्या कॉलेजचे बरेच विद्यार्थी म्हणतात, पण एम्प्लॉई म्हणून मिळतात. ओके. एम्प्लॉयर म्हणून मी फार कमी लोक बघतोय. बरोबर. म्हणजे तुमचा असा विषय आहे की स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं आहे, रादर दॅन की आपण कुठेतरी नोकरी करणं, जॉब करणं. हो, आणि मला तरी वाटतं महाराष्ट्रीयन लोकांनी खरंच पुढे यायला हवं. कारण त्यातल्या आता धाराशिव ऐकणारे सगळे आपले आता ऍस्पायरिंग स्टुडंट तर आहेतच, पण ओव्हरऑल सगळीकडले आहेत आपले ऐकणारे श्रोते, जगभरातले आहेत. त्यामुळे काही विषयच नाहीये की त्यांनी पुढे जाणं. तेव्हा पवन गणपत खंडेजोडजी, खरं तर तुमच्याशी बोलता बोलता खरं तर खूप असा एक जुना येरा आमच्या पण नजरेसमोरून गेला, 2002चा. तुम्ही त्यावेळेस काय काय करत होतात, काही नाही. तुम्ही असं म्हणतात की चित्रपटाला साठी सुद्धा जात होतात. तुम्हाला असं कुठले गाणे आहेत किंवा असे कुठले असे चित्रपट आवडतात, किंवा गाणं कुठलं आता तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे की तुम्हाला सतत मोटिवेट करत राहिले, किंवा तुम्ही कोणाला डेडिकेट पण करू शकता काय? तर तसं बघितलं मी किशोर कुमार, मोहम्मद रफी याला पण Yes, yes, राजेश खन्नाचा फॅनच आहे. माझा दिवसच राजेश खन्नाच्या खरं तर मी तेच म्हणतो, तुमच्या प्रेझेन्स होऊन सुद्धा मला तसं वाटत होतं की तुम्ही म्हणजे आता सहसा कसं इंजिनियर वगैरे आले की जॉब करताय, तसं स्वतःच्या लुक कडे किंवा एवढा असा विषय नाही. मी ते पाहिलं तुम्ही ब्रासलेट वेअर केलेला आहे, हेअर स्टाईल असेल, हे सगळं असेल. काय नेमकं म्हणजे याचा काय विषय आहे? मला थोडंसं जिंदादिल लिहायला आवडतं. हो. मी म्हणजे एकदम मी सांगितलं तुम्हाला, माझं PS मीडिया क्रिएटर माझं चॅनल पण आहे. मला वेळात वेळ काढून या गोष्टी करत असतो. बरोबर. म्हणजे एक माणसाने जिंदादिल राहायला हवं. माणसाने स्वतःतला बालक जो असतो तो जिवंत ठेवायला हवा. आता तुम्ही जर बघितलं तर आता इतक्या वर्ष झाले कॉलेज पडून, परंतु ती गोष्ट मी बालक जिवंत ठेवलेला आहे. बरोबर. आता तुम्ही असं म्हणू शकता की गॉड्स ब्लेसिंगने तो गोष्टी असतील किंवा काय असेल, परंतु त्या गोष्टी स्वतःतला लहान मुलगा जिवंत ठेवणं जरुरी. लहान मुला एक क्युरिओसिटी असते, नवीन करण्याची जिद्द असते. बरोबर. त्या गोष्टी जर आपण आपल्यातला बालक जिवंत ठेवलं ते आपल्याला राहतील आणि त्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जातात. आम्ही येताना इथे ज्यावेळी हॉस्टेलवर निघायचं त्या आम्ही ग्रुपमध्ये असायचा आमचा, मेल्डॉन म्हात्रे, कमलेश मोरे, पवन कुमार तिवारी, सुमंत कुमार झा, माझे नॉन महाराष्ट्रीयन मित्र निनाद वर्तक वगैरे असायचे. पण आम्ही गर्ल्स हॉस्टेलच्या पार्टी आले का मुलं गाणं वगैरे सांगायचं विषय असतो. मग त्यावेळी वेगवेगळ्या गाणे म्हणायचं. रात्र आली का आम्ही निले गगन केतिले वगैरे म्हणजे ते एन्जॉयमेंटचा भाग असायचा. आमची वाटच तिकडून होती, रास्ता गर्ल्स हॉस्टेलच्या मागून असायचा. मग तिथून गर्ल्स हॉस्टेलच्या मागे गेलं का मुलांना थोडासा जास्त जोश यायचा. बरोबर. ऍक्च्युली तिथे बाउंड्री होती, तिथे आतमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. पण बाहेर येताना मुलं मस्त जोशमध्ये कॉमेडी करत चालायचे. मग जेवण इथे मेशमध्ये करायचं, परत जायचं. फार पण जबरदस्त इथलं वातावरण ना. मी आयुष्यात मी अर्धा जग फिरलो, परंतु उस्मानाबादला आम्ही ओप लँड बोलायचो त्यावेळी. ओप लँड, आता धाराशिव नाव झालं, ओप लँड बोलायचो. मुलं अजूनही सुद्धा जुने मुलं ओप लँडच बोलतात. अरे कैसा चालू ओप लँड? ओके. पण नंदन म्हणून इकडे खाली डॅम असायचा, तिकडे तुम्हाला सांगितलं मी. आम्ही गाद्या वगैरे खांद्यावर घ्यायचो, त्या खाईमध्ये त्या दरीमध्ये उतरायचो आम्ही. तिकडे जर गावाला तलाव आहे तिथे जाऊन आम्ही कधी कधी असं जेवण बनवायचं.
तिथे झोपायचो आम्ही, वन नाईट स्टे करायचो, क्या बात. चिकन मटन क्या वगैरे घेऊन जायचो आम्ही. फार जबरदस्त वाटायचं त्यावेळी, एकदम फंटॅस्टिक वाटायचं. मग कुठलं गाणं असं आहे की ते तुम्हाला त्या आठवणी ताज्या करता येते? कॅम्पसमध्ये गायलेलं गाणं. हा, मी इथे गाणं गायलं होतं हम्म. गॅदरिंग मध्ये, जुली आय लव्ह यू. अच्छा. काय गाण्याचं ते वर्डिंग होते ते. भूल गया सब कुछ, याद नहीं अब कुछ. नंतर मी एक गाणं गायलं होतं ते अलविदा ना कहना. अलविदा ना कहना. कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. या गाण्यावर मला 2 वेळा वन्स मिळाला होता. एक फेअरवेल पार्टी असते बघा, हम्म. त्या पार्टीत जातं. आणि माझं एक आधी एक गाणं गायलं होतं जुली पिक्चर, ते काय गाणं होतं ते, जबरदस्त गाणं होतं, मला आठवत नाही आता. ओके. म्हणजे हे 2 गाणं माझं त्यावेळी मला. मग आता आपण, कारण काल परवाच एकाने ते सांगितलं होतं चलते जिथे गाणं, पण ते जुली आय लव्ह यू हे जे गाणं आहे ते आपण तुमच्यासाठी प्ले करतो. पण हे जे काय आठवणींचा सगळा एक आपण एक आढावा घेतलेला आहे, तुम्ही शेअर केलेला आहे. खरं तर तुमच्याकडे 3 वर्षाच्या आठवणी आहेत, अर्ध जग फिरलेल्या आठवणी आहेत, तर ते खूप असा मोठा बंच आहे. पण आपण त्याच्यातला काहीतरी आपण निवडा काहीतरी गोष्टी घेतल्या. कारण कसं आहे की त्यातल्या त्या सगळ्याच गोष्टी कळाव्यात आपल्याला, संघर्ष पण कळावा, मजा पण कळाव्या, मी कशा पद्धतीनं पुढे गेलात ते पण कळावं. या सगळ्या गोष्टीचं आपण एक समराईज केलं या ठिकाणी. तुम्ही ज्या काही गोष्टी शेअर केल्या, आणि स्वाती वहिनींना पण इथं तुम्ही सोबत घेऊन आलात होते, तुळजापूरचं दर्शन करून आले हो, तुळजापूरला आम्ही काल गेलो होतो. तर तुम्ही मुलगा पण आहे, हो. नाव काय? त्याचं नाव साई. साहिल. अच्छा. म्हणजे सगळेजण तुम्ही फॅमिली आलात, वंडरफुल फॅमिली आहे आणि तुम्ही सगळेजण आनंदी दिसत आहात. हो. तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तुमच्या या सर्व फॅमिलीसाठी, तुमच्यासाठी मी शुभेच्छा देतो. तुम्ही तर येऊन ज्या तुमच्या आठवणी शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही मला तुमचा एक व्हॅल्युबल टाइम दिला आणि मला बोलण्याचा आणि व्यक्त होण्याचा एक चान्स दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.cousmanabad.ec.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.